जिल्ह्यातील शासकीय कामकाज अधिक गतिमान आणि पारदर्शक होण्यासाठी सर्व कार्यालयांनी ई-ऑफिस प्रणालीचा अनिवार्य वापर करावा असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज दिले। जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात आज पार पडलेल्या लोकशाही दिन कार्यक्रमात त्यांनी हा महत्त्वाचा आदेश दिला। ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या सोमवारी झालेल्या या लोकशाही दिनात तब्बल 200 अर्ज प्राप्त झाले। यामध्ये 70 अर्ज महसूल विभागाचे, 30 अर्ज जिल्हा परिषदेचे, 18 अर्ज पोलीस विभागाचे आणि उर्वरित 82 अर्ज अन्य विभागांचे होते। यावेळी जिल्हाधिकारी येडगे यांनी प्रत्येक अर्जावर तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले आणि अनुपालन अहवाल महिनाभरात देण्याचे निर्देश दिले। अर्जदारांना वारंवार अर्ज करावा लागणार नाही याची दक्षता घेण्याचेही निर्देश त्यांनी उपस्थित विभाग प्रमुखांना दिले। ई-ऑफिस, ई-गव्हर्नन्स आणि संकेतस्थळ यांसाठी जबाबदार कर्मचाऱ्यांना तात्काळ प्रशिक्षण द्या अशा सूचना देत त्यांनी शासनाच्या 150 दिवसांच्या कृती कार्यक्रमातील अंमलबजावणीवर भर दिला। तसेच अनुकंपा नियुक्त्या 17 सप्टेंबर पूर्वी पूर्ण कराव्यात आणि मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानाच्या डॅशबोर्डवर सर्व माहिती अपलोड करावी असेही त्यांनी सांगितले। या कार्यक्रमादरम्यान सिद्धगिरी कन्हेरी मठात नैसर्गिक रंग आणि गोमय मिश्रणातून तयार झालेल्या पूर्णपणे विरघळणाऱ्या गणेश मूर्ती जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि अन्य अधिकाऱ्यांना भेट स्वरूपात देण्यात आल्या। विक्रम पाटील, महेश मस्तोळी आणि महादेव शिर्के यांच्या हस्ते या मूर्ती प्रदान करण्यात आल्या। यावेळी जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पद्माकर कापसे, राजेंद्र मकोटे, अभिजित पाटील, अशोक चौगुले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते।